एक मिनिट उभे घेतात उभं राहायचं की बसून आणि नेहमी जेव्हा मंडल येतो तेव्हा कमंडल येतो आणि ओबीसी समाज जो भारतात 52% वर 1931ला होता अशा समाजावर आघात होतो. मंडल आला की कमंडल येतो. तर ही जवळपास 5वी मंडल यात्रा आहे. मागच्या 5 वर्षापासून मंडल यात्रा निघत आहे. 2022 पासून ही यात्रा सुरू झाली. आज 26ला ही 5वी यात्रा आहे. यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनजागरण करतो, परंतु तुमच्या प्रामुख्याने तुमच्या समोर जो विषय घेऊन आलो आम्ही, तुम्ही तुमच्याकडे जे प्रेस नोट आहे त्यामध्ये लिहून आहे की जातीय जनगणना न झाल्याने ओबीसीचे दरवर्षी 95,000 कोटींचे नुकसान. हा जो मुद्दा प्रकर्षाने महत्त्वाचा आहे. 95,000 कोटींचे नुकसान महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून होत आहे. जवळपास 77 इयर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ स्वातंत्र्य भारत होऊन गेलेला आहे. तरीसुद्धा हा 95,000 करोडचा जो एक प्रकारचा बॅकलॉग आहे तितक्या वर्षापासून तो आताही तसाच सुरू आहे. आणि या 95,000 कोटी न मिळाल्यामुळे ओबीसींची दानादान झालेली. अक्षरशः ओबीसी रसातळाला देशोधडीला म्हणतात रस्त्यावर आलेले आहेत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोटिवेशन कॉन्फिडन्स हरवलेला आहे. ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी धजत नाही. ओबीसी विद्यार्थ्याकडे पैसे नाहीत. परदेशी शिक्षण असेल किंवा शहरात कुठलं शिक्षण घ्यायचं असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पाहिजे त्या योजना पाहिजे त्या सवलती नाहीत. हा ओबीसी समाज भारताची तिजोरी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भरतो. आणि तुम्ही रोज रोज जे न्यूजपेपरला वाचत असणार 1 लाख करोड 2 लाख करोड 3 लाख करोडचे रस्ते पूल आणि मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर ते ओबीसी समाजाच्या अर्ध्या पैशावर चालतात. परंतु ओबीसी समाजाला फक्त आणि फक्त 1% कमी असा निधी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन देते. आणि प्रामुख्याने ओबीसी समाजात जनजागरण झालं पाहिजे, कारण समाज खूप मोठा आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती आपण या हॉलमध्ये जर बघितलं तर प्रत्येक दुसरा व्यक्ती ओबीसी निघेल इतका समाज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असताना सुद्धा या ओबीसी समाजाला दरवर्षी जो बजेट मिळतो तो 1% कमी का मिळतो. त्याचे कारण आम्ही जेव्हा शोधले तर ओबीसी समाजात जनजागरणाची कमतरता आहे. ओबीसी समाजामध्ये बजेटविषयी किंवा आपल्या हक्क अधिकारांप्रती जागरूकता नाही आहे. त्यामुळे या मंडल यात्रेची सुरुवात झाली. मागील 5 वर्षापासून ही मंडल यात्रा गावगावात जात आहे. जवळपास 7-8 जिल्हे आम्ही मागच्या वर्षीपर्यंत कव्हर करत होतो, परंतु आता ही यात्रा विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये जात आहे. आणि त्या 11ही जिल्ह्यांमधल्या लोकांना सांगताय की आपले हक्क अधिकार काय आहेत आणि आपल्यावर 95,000 कोटीचा कसा बॅकलॉग म्हणजे कपात सरकार करताय ते मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. आणि या यात्रेच्या माध्यमातून जे काही विषय आहेत आणखी विषय आहेत तसं एक फार मोठी शोकांतिका आहे. खूपच म्हणजे दयनीय स्थितीसारखी वाटते आपल्याला की ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये एकही जिल्ह्यामध्ये स्वतंत्र अशी इमारत म्हणजे इतकी मोठी शोकांतिका की सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगत असतात की आमचा डीएनए आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसीचा आहे. परंतु शोकांतिका अशी आहे की या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये एकाही जिल्ह्यामध्ये एकही स्वतंत्र वसतिगृहाची इमारत महाराष्ट्रात नाही. जो ओबीसी समाज सरकार आणतो सरकार आणण्यास मदत करतो त्या ओबीसी समाजाची स्कॉलरशिप असेल 3-3, 4-4 वर्ष पेंडिंग असते. ओबीसी समाजाची फॉरेन स्कॉलरशिप असेल किंवा अनेक योजना असतील. आणि या ओबीसी समाजाची बोलवण अशी केली जाते की सर्व समाजाला सारखा निधी या पद्धतीने बोलवण केली जाते. असं होऊ नये आणि हा 95,000 कोटीचा निधी आम्हाला मिळावा. जवळपास बजेटच आमचा 1 लाख करोडचा पाहिजे, परंतु 4,700 करोड रुपये मिळत आहेत. तर हे मुद्दे फार झाले. आम्ही फार प्रेस कॉन्फरन्स घेतलो, फार आंदोलन झालीत. आता महाआंदोलनाची आम्ही घोषणा करतोय. आम्ही या मंडल यात्रेच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातून जवळपास 45 ठिकाणी जाणार आहोत. 45 ठिकाणी आमचे भाषणं होतील, संभाषणं होतील, संवाद होतील. आणि त्या संवादानंतर तरी सरकार जर झुकली नाही आणि जातीय जनगणनेच्या प्रश्नावर मूळ प्रश्नावर जर आली नाही, कारण पहिला टप्पा तुम्ही बघितला त्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त SC ST आणि अन्य असे 3च भाग होते. त्यामध्ये ओबीसीचा टप्पा नव्हता, म्हणजे ओबीसीचा कॉलम नव्हता. आणि केंद्र शासन खूप दिवसापासून सांगताय की आम्ही ओबीसीची जनगणना करू, स्वतंत्र जनगणना करू, परंतु पहिल्या टप्प्यात आम्हाला कुठेही दिसलं नाही. दुसरा टप्पा जो आहे दुसरा टप्पा सुरू होतोय फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये आणि हिली एरियाजमध्ये ऑक्टोबरच्या 1 तारखेला सुरू होतोय. तर आम्ही वाट बघतोय ते राजपत्राची. तो राजपत्र निघेल केंद्र शासनाकडून. त्या राजपत्रात जर ओबीसीचा कॉलम दिसला नाही तो राजपत्र ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात निघू शकतो. त्यानंतर जर निघाला नाही आणि शासनाने आमची दखल घेतली नाही
तर महाआंदोलन होईल. ते महाआंदोलन फार विचित्र होईल. महाआंदोलनामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये लोक आमरण उपोषणाला बसतील, आंदोलनं करतील आणि जनजागरण यात्रा सुद्धा सुरू होतील. म्हणून शासनाने, महाराष्ट्र शासनाने सुद्धा केंद्र सरकारला ठराव पाठवायला पाहिजे आणि अनेक अनेक गोष्टी करून जातीय जनगणना कशी होईल, त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम कसा असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासोबत त्या पत्रकामध्ये, प्रेस कॉन्फरन्स जो काही पत्रक तुम्हाला दिलेलं आहे आम्ही, त्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत, त्यामध्ये अनेक मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत.